15 लाख रुपये जर दिलेले नाहीयेत पण त्यांनी लाडकी बहीण योजना तर काढलेली आहे ना, मग काय म्हणता? हां ठीक आहे, लाडकी बहीण योजना जे काढलेले आहेत आमचेच पैसे आम्हाला द्यायला लागलेत त्यांनी, आम्ही जर टॅक्स रूपाने देतोय. इकडं 1500 रुपये दिलेत आणि गॅसच्या किमती 1000 रुपये वाढवलेत आणि महागाई वाढले. 100 रुपयाचं तेल 180 रुपये झालेलं आहे. कांदा 40 रुपयाचं ऐवजी 60 रुपये झाले तर लगेच ओढून कांद्याचा भाव खाली येऊन शेतकऱ्याचं घरावर नांगर फिरवावं लागलेत त्यांनी. मग आमचे पैसे आम्हाला देऊन त्यांच्या खिशातले दिलेत का आम्हाला पैसे? नाही. म्हणजे तुमचं असं महाराष्ट्र कर्जबाजारी करून ठेवलेले आहेत. तुमचं असं म्हणणं आहे की ते पैसे तुम्हालाच तुमचे वापस येत आहेत? हां देत आहेत. आम्हाला ते पैसे न देता तुम्ही गॅसच्या किमती कमी करा. 500-600 रुपये प्रत्येक गोरगरिबाला त्याचा उपयोग होईल. फक्त 1500 देऊन इकडे 1000 रुपये वसूल केल्यावर मग आम्हाला बहिणीला देऊन काय उपयोग आहे त्यांचा? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की त्यांनी 1500 देऊन महागाई वाढवली? महागाई वाढवलेला तुम्हाला तुम्हीच सांगा आता महागाई वाढले की नाही? तेलाची किमती वाढलेत, कडधान्याच्या किमती वाढलेत, गव्हाच्या किमती वाढलेत, डाळ वाढलेला आहे, गॅसच्या किमती 1000-1100 रुपये झालेले आहे. मग कुठं काय स्वस्त आहे मला सांगा तुम्ही. तुम्ही सुद्धा आज सर्वसामान्य लोकांमध्ये जीवन जगता, मीडियामध्ये तुम्हाला सुद्धा आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. कधी तुम्ही सुद्धा सांगा, तुम्हाला सुद्धा पडतंय का बघा ते. आणि इकडं त्यांचं लक्ष नाही, फक्त फोडाफोडी करायचं, आपण सत्ता चालवायचं आणि आम्हीच लोकांना दाखवायचं. आणि हे सरकार आता हे इलेक्शन झाल्याबरोबर ते जर पडले हे योजनासुद्धा त्यांनी बंद करून टाकतील. सरांचं असं म्हणणं आहे की जेव्हा सत्ता जर पडेल तर ते योजना पण बंद करतील. तर बघूयात पुढे काय होतंय.